श्री गजानन महाराज भक्त विजय अध्याय 12. नमो नमो जे गजवदना शरण आलो तुझिये चरणा हरण करुणी माझ्या विघ्ना मनोरथासी पुरवावे करीतो तुझसी एक विनवणी पूर्ण करी ही कथा कहाणी वर द्यावे श्री वरदपाणी होवो चिरंजीव गान हे आता वंदितो शारदे देवी अमृतमय ही व्हावी ओवी भक्त भाविके प्रेमे गावी हीच मागणी चरणांसी तू तर माते विद्यादात्री तव कृपेवणी कालत्री शब्द ब्रह्म कुठल्याही क्षेत्री नाही उद्भवला आजवरी म्हणून माते तुला विनवणी शुद्ध करी गा माझी वाणी आणि अमित ऐसी कहाणी वदव माझे मुखातून नमो नमो जी सद्गुरुनाथा दत्तात्रया सिद्ध समर्था तुमच्या चरणी चुकला माता गुरुराया सर्व काळ मी तुमचे आहे बालक पूर्वी माझे कोड कौतुक तू व्हावेस मद सहायक या लेखन कार्यात पुढील महिमान आता पाहू चरित्र कथाही पुढे गाऊ सिद्ध गजानन निजिदिन गाऊ शेगावीचा महाराज समर्थ आपल्या भक्तांची कसवटी घेती भक्तीची निष्ठा पाहती अंतरीची तपासून ती अनेकदा बच्चूलाल तो अकोल्याचा निस्सीम भक्त समर्थांचा त्याचे घरी एकदा स्वारींचा वास घडला उचित अचानक आले समर्थ पाहून संतोषले तयाचे मन तो म्हणे महाराजा लागून पूजन करावे तव वाटे महाराजाने हलवली मान अनुज्ञा तीच मानून त्याने केले खरे पूजन शुद्ध निर्मळ भावाने प्रथम घातले मंगल स्नान उठणे अत्तरे लावून मग भारी पितांबर नेसवून पेटा शिरी बांधला सुवर्ण रौप्य अलंकार घातले स्वामींचे अंगावर मूर्ती सजली अतिसुंदर सिद्ध गजानन बाबांची समर्थांकडे पाहता क्षणभर भासे रमारमण लक्ष्मीधर सोडून या वैकुंठ नगर जणू पातला भूमीवरी अगणित ताटे नैवेद्याची गळी माळ मोगरीची गर्दी दाटली सुगंधाची आनंद दाटला सभोवती तेव्हा समर्थ काय बोलती वस्त्र अलंकार भूषणेही किती संन्याशाला काय शोभती सांग कैसी ही बाळा प्रापंचिकास हवे हे धन अमुचे यास्तव विटले रे मन सुवर्ण आम्हा मृत्तिके समान विषत वाटते हे सारे ऐसे बोलिण्या सत्वर अलंकार वस्त्रे फेकून दूर स्वामी निघाले वेगे तरतर एक पेढा खाऊने परीक्षा घेण्यासाठीच केवळ आले होते ते घननीळ पाहून या शुद्ध भाव प्रेमळ संतोष झाला स्वामींच बच्चूला स्वामी वदले आम्ही तव अंतरंग पाहिले दांभिकपणा कोठे दिसले म्हणून झाले संतुष्ट कृपा आमची अखंडित राहिले तुंपती तुमचे घरात आणि की तुझे अंतरंगात निवासा आमुचा सदैव अकोल्याहून शेगावी परतोनी आले लवलाही कुणान वदली वर्ता काही जी का घडली तेथे ती असाच काही काळ लोटला काळ तो आली पितांबराची वेळ गुरुकृपेचा समय जवळ आला परम भाग्याने एक शिंपी पितांबर ज्ञानी समर्थाजवळी होता कोणी सेवा करून निशिदिनी पदसेवा तो करीत असे वस्त्र एकने धड न नेसाया जागा न ठिगळ लावाया दिसते उघडी सर्व काय ऐसा होता अवतार पाहुणी समर्थांनी हाक मारली तया लागुनी म्हणती लाज तुझे मनी कशी न ये रे पितांबर नाव तर तुझे पितांबर आहे का वस्त्र नीट अंगावर याचा काही करी रे विचार हे बरे दिसते का हे गे दुपटे नेसावया झाकी झाकी उघडी काया कधी न दूर करी वस्त्राया आज्ञा माझी ही जाण ज्याची सद्गुरूंची आज्ञा झाली पितांबरे ती मानली दिव्य वस्त्रे पांघरली अंगाभोवती आपल्या ते पाहुणी दुःखी इतरांचे पोट म्हणती हा लबाड पोपट दाणे टिपाया आला येत घेऊन बुरखा भक्तीचा वाह रे वाहा तुझी भक्ती समर्थांची वस्त्रे अंगाभोवती कळली तुझी चाल रीती योग्यने येथे राहावया वादंग माजला ऐसा बहुत समर्थ निमुट पाहत ते बोलले पितांबराप्रत आता तू दूर जावे हेच बरे तुझी भक्ती झाली पूर्ण दाखवी आता इतरा गुण लोकांचे दूर करून अज्ञान भक्ती मार्गात यालावी पितांबरानं कष्टी व्हावे हितार्थ तू दूर जावे आम्ही पाठीराखे बरवे सदैव राहू तव पाठी तू झालासा आता जाणता हा अध्यात्म मार्ग पार कर आता म्हणून माझ्या प्रिय भक्ता तू दूर जाणे हे उचित समर्थांचा ऐकून उपदेश पितांबर निघे वंदून चरणास फिरत आला ग्राम कोडोलीस राणी येऊन स्थिरावला बसला एका झाडापाशी अखंड गुरुचिंतन मानसी न खाता पिता त्या स्थळाशी बसून राहिला पितांबर त्या वृक्षावरी अगणित मुंग्या मुंगळे होते बहुत म्हणून पितांबर वृक्षाप्रत चढू लागला बैसाया वृक्ष होता तो पार सुकला पितांबरच्या फांदीवर बसला ती समर्थ नव्हती पिलायला भारत त्याचा थोडा आहे पर्या निर्धास्त सैरावैरा फिरे वृक्षावर भराभरा उदयिक लोकांनी पाहिला करा कोणी मानव तो वृक्षी लोकभोवती जमा झाले पितांबरासी पुसू लागले बाप्पा आपण कोण कोठले इकडे येणे का झाले त्यावरी बोले पितांबर मी समर्थांचा शिष्य थोर कृपा मजवर आहे अपार सिद्ध गजानन बाबांची ते त्याचे ऐकोनी वचन काय बोलते झाले जन उगाच आणू नको कमीपण तू त्या सिद्ध राजाशी आम्ही वाटतो तू सोंगाड्या माकडापरी मारसी उड्या नादवाया बाया बापुड्या तू आलास ह्या गावी
शिष्य म्हणतोस गजाननाचा अपमान का करीसी त्यांचा, तो तर प्रत्यक्ष अवतार भगवंताचा, महाथोर संत जगी. तू आहेस ना त्यांचा शिष्य, मग आम्हा दावी साक्ष प्रत्यक्ष. हा जुना वटलेला शुक्ष वृक्ष हिरवागाळ करीत तत्काळ. तू जर हे करू दावले तर तुझे शिष्य होऊ भले, नातर शिक्षा देऊन स्वबळे हाकलून लावू माघारा. इकडे आड तिकडे विहीर, घाबरून गेला पितांबर. संकट उभे ठाकले समोर, वेळ आली परीक्षेची. आम्ही केवळ त्याचे भक्त, त्यांचे चरणी सदैव रत. सेवेबीण काही न जाणत, चमत्कार कसलेही तो ना आमचा अधिकार. ऐसे अवघड संकट थोर, तरी तुम्ही न घालावे आमचे वर. विनवणी हीच दासाची, परीन ते काही ती ऐकती जण. म्हणती दाखवी भक्तीची खूण, नाहीतर आता तुझे मरण आले तुझ्या समोर. ऐकूनी हे घाबरला मनी, म्हणे समर्था धावरे जणी. सोडवी नाथा संकटातुनी, भक्त रक्षका गजानना. मी हीन दिन अज्ञानी, परी तुझा शिष्य म्हणूनी. लाज राखावी या सांभाळावे लेकराया. माझा न काही अपराध, परंतु हे न कोणी ऐकत. त्यांना दाखवी चमत्कार सत्य, भक्तवत्सला दयाघना. ऐसे करून नम्र प्रार्थू लागला सिद्ध गजानना. लोक पाहती भक्तीच्या खुणा, वृक्ष डवरला नवपर्णी. वृक्ष पुनरपी डवरला, साक्षात्कार पाहता डोळा. सकलांनी एकच गजर केला गजानन महाराजांचा. ऐसा घडता चमत्कार, थोर ठरला पितांबर. लोक करीती जय जयकार, गुरुशिष्य दोघांचा. ग्रामात नेले पितांबराला, मठ बांधून दिला चांगला. परमार्थाचा मळा फुलवला तेणे त्या गावात. सद्गुरूंच्या आज्ञेवरून परमार्थाची वाट नवीन, क्रमिता सरले सारे जीवन पितांबराचे त्या गावी. गजाननाच्या अनेक लीला पितांबराने लोका कथिल्या. समाज भक्तिमार्गी लावला, लोकजागरण करून या. तो इकडे शेगावात, महाराजा असता मठात. एके दिनी उद्विग्न चित्त, काय बोलते ते झाले. म्हणते आता न लागे मन, कृष्णा पाटील गेला निघून. चिकणी सुपारी आम्हा लागून, कोण आता देणार. कृष्णाचा पोर लहान अजूनी, राम देईल सुपारी चिकणी. परी तोवर न राहू थांबुनी, मठात आम्ही ह्यापुढे. हे शब्द ऐकता कानी चिंता लागली भक्तांचे मनी. म्हणती देवच जाता निघोनी, देवाराच काय उरे. ताराचंद श्रीपद बंकट चरण धरुनी प्रार्थित, समर्था न जावे अन्यत्र. मठ सोडून आपला कोठेही राहा शेगावात. जेथे असेल इच्छा तेथ, परी सोडून जाण्याची बात. नका नका करू देवा. महाराज म्हणती या गावात, दुपळी आहे लोकमनात. शुद्ध निर्मळ भाव मनात, राहिल्या कुणाच्या. हरी पाटील मध्ये पडला, सरकार दप्तरी अर्ज केला. नवीन जागा मिळण्याला गजाननाच्या निवासा. भक्तमनीची एकच आस, मंदिर शेगावी व्हावे खास. स्वामी कृपेने त्या कार्यास 1 एकर जागा मिळे. प्रश्न जागेचा जरी सुटला, तरी धन हवे बांधकामाला. मग जो तो करू लागला प्रयत्न वर्गणी घेण्यास. विठू पाटील डोंगरगावचा, लक्ष्मण पाटील वाडेगावचा, जणू आबा शेगावीचा. सिद्ध झाले कार्याते, प्रयत्न करता रात्रंदिन. जमा झाले विपुल धन, मग एक मुहूर्त पाहून कार्य झालं प्रारंभ. एक एक भक्तिवीट चढता मंदिर झाले सुबट. ज्याच्या त्याच्या इच्छा मनात, राहावे स्वामी गावात. भाव भुकेला भगवंत राणा, बद्ध राहिला भक्तिवंदना. शेगावीचा गजानन राणा, राहिलं तो शेगावीच. इति श्री गजानन महाराज भक्त विजय. द्वादशोध्यायः समाप्ता. श्री सिद्धयोगी गजानन महाराज की जय.